हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण कावळा आणि चिमणी ही गोष्ट ऐकणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होतं मेणाचं आणि या उलट कावळ्याचं घर शेणाचं होतं. एक दिवस काय झाले, आकाशात मोठे मोठे काळे ढग झाले. सोसाट्याचा वारा सुटला. टप 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 पाऊस पडला. झाडे भिजली. जमिनीवरून धोधो पाणी व्हायला लागले. कावळ्याचं घर होतं शेणाचे. ते गेले पाण्यात वाहून. कावळा काकडला. आता कुठे जायचे बरे. एवढ्यात त्याला आठवले, चिमणीचे घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. मग चिमणीच्या घराचे दार त्याने बंद बघितले. चिवताई चिवताई दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला काजळ पावडर लावते. थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कढी वाजवली. चिवताई चिवताई दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला झोपवते. इकडे कावळ्याला भूक खूप लागली होती, पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा, एवढंसं तोंड करून कुडकुडत उभा राहिला. पण चिमणीने काही दार उघडले नाही. चिमणीचे सगळे काम आटोपले. ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आले की अरेच्छा, आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेले नाही. तिला विलक्षण अपराधी वाटले. तिने बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली होती. तिने तत्परतेने दार उघडले. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजूबाजूला फिरून पाहिले. कावळा कुठेही नव्हता. गेला असेल कुठेतरी, येईल परत. तिने स्वतःच्या मनाची समजूत काढली. मात्र रात्र मावळली. दिवस उगवला. संध्याकाळ झाली आणि परत रात्र झाली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. चिमणीचे मन आज कशातच रमेना. बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध पावडर करण्यातही नाही. कारण एव्हाना तिला सवय झाली होती कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची. तो आवाज आता असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीये असे समजून दार उघडले होते आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केले होते. अनेक दिवस उलटले. चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचे असे ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवले. मजल दर मजल फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला. तो कावळ्याचा आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला काय आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पाहते तर काय, कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौजमस्ती करत होता. कावळ्याचे लक्ष चिमणीकडे गेले. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, या या चिमणाबाई, तुमचे स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी. कावळ्याचे ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली, तुला राग नाही आला माझा? का यावा, मी माझ्या विश्वात गुंग होते म्हणून. छे छे, प्रत्येकाचं आपलं कसं स्वतंत्र विश्व असतं, जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज नव्हती. माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येऊन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं, या दोन्हीही गोष्टी अतिक्रमणासारख्याच घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर अतिक्रमण करणं चुकीचंच नाही का? म्हणून मग मी स्वतःच वजा व्हायचे ठरवले आणि निघालो एकटाच तुझ्या विश्वापासून दूर. मला एकटे करून, अरे मला सवय झाली आता तुझी. चिमणाबाई, या जगात एकटं कोणीच नसते. जेव्हा आपण एकटे आहोत असं वाटतं ना, तेव्हा तो एकटाच असतो. आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची. मलाही दाखवली त्याने आणि बघ, आज मी किती आनंदी आहे माझ्या घरट्यात, माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या माणसांमध्ये.
चिमणी निशब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढेच म्हणाला, चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेन. क्षणाचाही विलंब न करता चिमणीचे डोळे पाणावले. बरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे. पण आज तिच्या पंखात पूर्वी इतकं बळ राहिले नव्हते. आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या